साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेसची कोरडी रंगपंचमी। सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली कोरडी रंगपंचमी साजरी केली। सध्या शहर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असून भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची वणवण होत असून शहर ग्रामीण भागात पिण्यास पाणी मिळत नसल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळण्यात आली। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 4 जून रोजी विजयी रंगपंचमी साजरी करू असा निर्धार युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केला। प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, शरद गुमटे, सुशीलकुमार म्हेत्रे, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, विवेक इंगळे, आशुतोष वाले, सूरज शिंदे, मनोहर चोकुलेकर, अमित लोंढे, सोमनाथ होनराव, दिनेश डोंगरे, सचिन गायकवाड, चंद्रकांत नाईक उपस्थित होते। सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आपल्याला माहीत असेल गेल्या 5-10 वर्षापूर्वीपासून पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्ही फक्त कलरच बिगर पाण्याची होळी आज आम्ही या काँग्रेस भवन येथे साजरा करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात रंगात वाढत लागलेली आहे। आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज आम्ही जरी रंग खेळलो असलो तरी येणाऱ्या 4 जून रोजी सुद्धा याच काँग्रेस भवनाच्या परिसरामध्ये माननीय आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार केल्यानंतर मोठ्या उत्साहात सर्व लाखो करोड युवक येऊन या ठिकाणी रंगाचा उत्साह साजरा करतील।